नमस्कार. इंजिनियर राजीव तावडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. हा आहे मॅरेजेस पार्ट 5 व्हिडिओ. या आधीचे पार्ट्स पाहिले नसतील तर चॅनलवर तुम्ही पाहू शकता. आणखी एक गोष्ट, माझा स्वतःचा मॅट्रिमोनी प्रोफाईल चा व्हिडिओ 2 व्हिडिओ आहेत. ते मी ऑलरेडी अपलोड केले. एक साधारण 39 मिनिटाचा आहे आणि एक आहे साधारण 6 ते 7 मिनिटांचा. तर कोणाला बघायचा असेल तो व्हिडिओ तर पाहू शकतात. कॉन्टॅक्ट करायचा असेल तर करू शकतात. मेनली मी मालवणी मुलगी पाहत आहे, पण आणखीन कोणाला मी शोधत आहे. मालवणी मुलगी मी शोधत आहे. पण कोण दुसऱ्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. नो क्वालिफिकेशनवर काही नाही. सेम क्वालिफिकेशन ॲज माईन. इंजिनियर पण चालेल, नॉन इंजिनियर पण चालेल, BA BCom BSc MCom BSc केमिस्ट्री BSc काही चालेल, किंवा BCom BA अर्धवट सोडलेलं आहे तशी पण चालणार आहे मुलगी. फक्त एज ग्रुप ओनली अप टू 31 तिथपर्यंत चालणार आहे आणि बाकी माझे डिटेल्स मी तिकडे शेअर केलेले आहेत. तर लेट्स डाईव्ह इन टू धिस व्हिडिओ मॅरेजेस पार्ट 5मध्ये. तर पहिलं मी हे सांगू इच्छितो की आय एम अ पर्सन जो हे म्हणतो की मॅरेजेस व्हायला पाहिजे. चांगला प्रोफाईल शोधून, ब्राईड प्रोफाईल किंवा ब्राईडने ग्रूम शोधून मॅरेज शूड हॅपन. अनफॉर्च्युनेटली व्हॉट इज हॅपनिंग इन सिटीज, इन मुंबई इज दॅट ब्राईड्स आर सेइंग नो टू मॅरेज. तर लग्न करणार कसं? आय एम अनमॅरिड. Not because I do not want to marry. I want to marry. I was ready to marry right from the age of 26. So रेअर कुठली चांगली प्रोफाईल्स होते. कधी ॲस्ट्रॉलॉजिकल रिझन्समुळे प्रोसीड नाही करता आलं. कधी काही ना काही इश्यूज होते. सो ड्यू टू विच हेच कधी राशी नक्षत्र, कधी पत्रिका मॅच नाही होणं. सो आय कुड नॉट प्रोसीड. दोज वर सेव्हरल रिझन्स. आणि दुसरी गोष्ट, ब्राईड्स आर ऑल्सो नॉट इंटरेस्टेड. कॉन्टॅक्टच नाही करत. किती मिनिमम करतात तर करणार काय? प्रोफाईल्स असेच नुसते बनवून ठेवलेले आहेत. लेट मी मेक वन थिंग व्हेरी क्लिअर. मी कुठल्याही ब्राईड प्रोफाईलला आजपर्यंत भेटायला नाही गेलो आहे. आजपर्यंत आय हॅव नेव्हर मेट एनी ब्राईड. जे नवीन आहेत माझ्या चॅनलवर त्यांच्यासाठी म्हणजे जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगतोय. तर होतं काय आहे की एज्युकेटेड ब्राईड्स एवढ्या आहेत, 1 लाख 1.5 लाख पगार कमवणारे वगैरे, आणि 1.5 लाखापेक्षा वर 2 लाख कमवणाऱ्या पर मंथ वगैरे. तर 34 वय झालं तरी लग्न नाही करत आहेत कितीतरी. आणि हे आता छोटा आकडा नाही राहिला आहे. माझे सुद्धा मॅट्रिमोनियल ॲप्सवर आहेत प्रोफाईल माझा, आणि तिकडे जे सजेशन म्हणून ते ॲप जे समोर आणत असतात 34+, 35+, 36, 37+. आणि ह्या मुली सगळ्या एकट्या राहणार आहेत आयुष्यभरात. अनफॉर्च्युनेटली कळत नाही आहे त्यांना की किती पण प्रॉपर्टी कमवून पण, किंवा प्रॉपर्टी इन अ सेन्स म्हणजे प्रॉपर्टी किंवा फायनान्सेस कमवून पण, इन द एंड आफ्टर द एज ऑफ 70-80 त्यानंतर ते कमवून पण पुढे ते आयदर इट इज गोइंग टू गो टू द व्हॉट सम चॅरिटी ऑर गव्हर्नमेंट काइंड ऑफ, ऑर लाईक काय होणार आहे? स्वतःचं तर नेक्स्ट जनरेशन नाहीच ना, ब्लड रिलेशन. बिकॉज मॅरेजच अवॉइड करतायत. सच अ बिग प्रॉब्लेम विच हॅज हॅपन्ड. मोर ओव्हर एज्युकेटेड मुली, त्यांची पुढे चिल्ड्रनच नाही होणार. तर विचार करा ना, देशासाठी हे चांगलं आहे का? आपल्या धर्मासाठी चांगलं आहे का? ऑन द अदर हँड देर आर पुअर, अनएज्युकेटेड, व्हेरी एक्स्ट्रीमली लेस एज्युकेटेड. अगदी दे आर मॅरिंग, त्यांचे मुलं होत आहेत. सो इंडियाच्यामध्ये एक अनबॅलन्स होणार आहे पुढे. सो नुसतं जॉब करत राहणं इज नॉट अन आयडेंटिटी ॲज सच. ऑल्सो आय एम वन ऑफ द बेस्ट प्रोफाईल्स इन मुंबई. अ नॉन स्मोकर, अ नॉन अल्कोहोलिक, नो अफेअर्स. मी हे सगळं सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओजमध्ये आधीच्या. आणि नो नीड टू डू जॉब. आय डू नॉट नीड टू डू जॉब. नाहीदर जी माझ्याशी लग्न करेल तिला जॉब करायची नाही गरज. दॅट इज वॉट आय एम लुकिंग फॉर वेन इट कम्स टू मी. म्हणून तर मी नाही प्रिफर करत आहे. मला आता गेल्या 10 दिवसात मला 3 ब्राईडनी मला पाठवलेले आहेत इंटरेस्ट. जस्ट ॲज रिस्पेक्ट म्हणून मी ॲक्सेप्ट बटनवर मी क्लिक केलेलं आहे. आय डू नॉट हॅव कॉन्टॅक्ट नंबर्स एनिथिंग. एक महाराष्ट्रीयन ब्राईड, पुणा गाव असलेली वगैरे, फॉरेनमधून पाठवलेलं आहे इंटरेस्ट मला. सेम क्वालिफिकेशन एज माईन, BE and ME.
and another is one doing a government job at the age of 34, another is 30, a doctor आणि pursuing masters. But then what I want to say is I want to extend my family. I do not want to be selfish. मी सेल्फिश राहू शकतो. सेल्फिश राहणं म्हणजे काय आहे? स्वार्थी राहणं म्हणजे मी लग्न नाही करणं. कारण मी जर स्वार्थी म्हणजे लग्न नाही करण्याचा अर्थ म्हणजे सगळे रिसोर्सेस जे काय आहेत ते मी वापरू शकतो. गेले 5-6 वर्ष जसे मी एन्जॉय करतो आहे लाईफ, कुठेही जाणं किंवा अलिबाग जाणं, महाबळेश्वर जाणं, स्वतःसाठी स्पेंड करणं. पण हे सेल्फिशली मी करू शकतो ना. मी तर आणखीन करू शकतो ना स्वतःसाठी खर्च म्हणजे आयुष्यभर. तर म्हणजे ते नुसतं एकट्यावर न करता आय बिलीव्ह दॅट रिस्पॉन्सिबल ह्युमन बिईंग की जसं पास्ट थाउजंड्स ऑफ किती जनरेशन्सनी होऊन त्यानंतर आय एम हिअर अ हिंदू इन फ्रंट ऑफ एव्हरी वन स्पीकिंग हिअर, राईट. किती काय देशात होऊन वगैरे पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले, त्याच्या आधी मुघल आले, राईट. आज हिंदू धर्म आहे इथपर्यंत. आणि आता काय असं होतं आहे की हिंदू मुली लग्नच नाही करू इच्छित. काय तर एज्युकेशन मिळालं, ओके, एज्युकेशन मिळालं, कॉर्पोरेट जॉब मिळालं, ओके. आणि किती स्ट्रेस, किती वर्कलोड, किती काय. सो एनी इवन मी माझ्या मॅट्रिमोनी प्रोफाईलमध्ये सांगितलेलं आहे की एनी गर्ल, कारण हायली क्वालिफाईड तर सोडणारच नाही कोणी नोकरी, BE वगैरे माझ्या क्वालिफिकेशनचे असलेले सोडणारच नाही. झालेलं आहे बोलून किती ब्राईड्सने, त्यांना सोडायचंच नाही. मी 1-1.5 लाख पगार असलेल्या ब्राईड्सना पण सांगितलेलं आहे माझ्याशी लग्न करायचं तर जॉब सोडावा लागेल. कारण मला इट इज नॉट वर्थ फॉर मी 1,50,000 आणणारी घरात मुलगी माझ्यासाठी नाही आहे ते वर्थ. कारण त्याच्यातून ते काय तिचा खर्च करून काय, ती किती तास, 11 तास 12 तास घराच्या बाहेर राहून, आणि त्यानंतर नेक्स्ट जनरेशन पण होणार नाही. कुठल्या एजला म्हणजे ब्राईड्स आर रेडी की कोण की जे 34-35ला, बट इट मेक्स नो सेन्स. त्यानंतर मूल होणं वगैरे हे सेफ्टी वगैरे इट इज टेरिबल बायोलॉजिकली. तर हे बाकीच्यांनी सुद्धा हे समजून घेणं आहे. हे मी समजवायचा प्रयत्न करत आहे या व्हिडिओमध्ये की इथे फक्त माझा प्रश्न नाही आहे. मला तर एक मुलगी हवी लग्नासाठी, आणि मी तर माझे ऑप्शन एक मुलगा, एक हायली क्वालिफाईड असून मला नोकरी नाही करायची गरज स्वतःला, मला माझ्या बायकोला नाही पाठवायची गरज आहे मला. आणि होप करतो की माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा नाही कुठे नोकरीला कोणाकडे जायला लागणार. एक अनफॉर्च्युनेटली पीपल फील की जॉब करत आहोत आपण, आपल्याकडे 1.5 लाख पगार आहे. बट I mean, in my case at least, I will live at home and I will live good life. And a person who is doing a job, 1 लाख 1.5 लाख, म्हणजे मी एक्झाम्पल कम्पेअर करून जर सांगायचं तर, जर मी एका बीकॉम लेटेस्ट से मी तर करू शकतो. मला जसं मी म्हणालो आता, एका डॉक्टरने पाठवलेला इंटरेस्ट, एका सेम क्वालिफिकेशन मास्टर ऑफ इंजिनिअरिंग असलेल्या महाराष्ट्रीयन फॉरेनमधून पाठवलेला इंटरेस्ट, आणखी एक गव्हर्नमेंट जॉबवाल्याने पाठवलेला आहे. बट देन मे बी दे वॉन्ट टू डू जॉब, आय डोंट नो, आय हॅव नॉट स्पोकन टू देम, सो माहीत नाही, आय कॅनॉट कमेंट मोर. बट चाइल्ड बेअरिंग एज, दॅट इज वॉट अ मॅन विल लुक who is from a financially stable family, ऑब्वियसली. आणि बाकी मुलांना सुद्धा मेसेज सांगतो, तुम्हाला जर कोणी तुमच्या मागे लागलं लग्न करवायला वगैरे, व्हॉट आर यू गोइंग टू गेट इन इट. जसं की आता काही मी कधीतरी पाठवतो 34, मला नाचतात पाठवायचे, पण कधीतरी मी पाठवतो 33+ ब्राईडला वगैरे, कोकणातलीच आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. चल विचार करतो नेमकं. पण मे बी दे थिंक दॅट नो, आय हॅव अ जॉब, मी तर 1,40,000 वगैरे कमवते, मी तर म्हणजे 2 लाख कमवते. बाकी मुलं तर पाठवू पण नाही शकत, तेवढी डेअरिंग पण नाही करणार 2 लाख पगार कमवणाऱ्या मुलीला इंटरेस्ट पाठवायला. मी पाठवतो, आणि जर इच्छा असेल कारण मी पाठवतो, कारण मी हे बघतो की कोकणातली आहे मुलगी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली म्हणजे गाव असलेली, तर मे बी लेट सी का नाही. बट देन कधीतरी मग नॉट इंटरेस्ट म्हणून समोरून बटन दाबून ते येतं. ऑब्वियसली इट्स पार्ट ऑफ एव्हरी वन्स लाईफ. कोण पण बटन दाबून नॉट इंटरेस्ट किंवा हे पाठवतो. मे बी दे थिंक आमच्याकडे 2 लाखाचा पगार आहे, हा काय, हा तर जॉब नाही करत. असं नसतं. लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर टू यू. आय कॅन लिव्ह, जे मी जगतोय ऑलरेडी गेली 6 वर्ष, आणि यापुढे सुद्धा जगेन. लग्न नाही झालं तर मी असंच छान जगेन,
हवा आहे तेवढ्या वेळा मी महाबळेश्वर जाईन. 29 वेळा जाऊन आलेलो आहे महाबळेश्वर. मे बी काय माहीत, लग्न नाही झालं तर अजून सेंचुरी पण होईल महाबळेश्वर जायची, किंवा हू नोज अलिबागसुद्धा, काय माहीत. 29 वेळा जाऊन आलेलो आहे. किती टूर्स सगळं झालेलं आहे. आय कॅन लिव्ह माय ओन लाईफ. अ पर्सन हू इज वर्किंग इन अ कॉर्पोरेट कॅनॉट गो ऑन अ मंडे फॉर अ टूर अनलेस अँड अंटील CL वगैरे सगळं घेऊन. आय कॅन गेट अप एनी डे अँड आय कॅन गो. आता टुरिझम भरपूर झालेलं आहे माझं, त्यामुळे काय, बट आय हॅव दॅट ऑप्शन. आणि मी ते केलेलं आहे, आणि ते मनाचं समाधान काही वेगळं असतं. अ पर्सन हू डज नॉट हॅव टू गो टू अ कॉर्पोरेट, हे एक मनाचं एक बनवून ठेवलेलं आहे किती लोकांनी. तर हे मुलींना समजवणं आहे त्यांच्या ह्यानी, पेरेंट्सनी, की देर इज अ पर्टिक्युलर एज अप टू विच चाइल्ड बेअरिंग इट इज सेफ फॉर द गर्ल ॲज वेल एज फॉर द चाइल्ड नेक्स्ट जनरेशन. सो ॲटलिस्ट दे कॅन, म्हणजे ज्या मुलींना करिअर म्हणून किंवा काय करायचं आहे, दे कॅन, आय मीन काहीतरी वर्क फ्रॉम होम काइंड ऑफ दे कॅन गेट. मला तर ते पण नको आहे. आय डो नॉट वॉन्ट माय लाईफ पार्टनर टू इवन स्पेंड टाईम फ्रॉम होम फॉर अन ऑर्गनायझेशन. बट फॉर अदर्स आय एम सेइंग दिस इज अ जनरल व्हिडिओ, दिस इज नॉट माय मॅट्रिमोनी व्हिडिओ. माझा मॅट्रिमोनी व्हिडिओ वेगळा आहे, 2 आहेत ते ह्याच्यावर. आय एम टॉकिंग फ्रॉम अदर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. तर घराकडे लक्ष देणं, नेक्स्ट जनरेशनकडे. वी आर सीईंग द राईज इन डिवोर्सेस इन टुडेज वर्ल्ड, अँड दॅट इज मेनली बिकॉज ऑफ दीज कॉर्पोरेट कल्चर थिंग, दिस कॉर्पोरेट कल्चर थिंग. स्ट्रेस, टू मच ऑफ वर्कलोड, टू मच ऑफ हे. आजच मी एक शॉर्ट बनवला आपल्या माझ्या या मेन चॅनलवरच, की आय डू नॉट वॉन्ट टू मॅरी अ गर्ल फ्रॉम कॉर्पोरेट. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलीशी मला लग्न नाही करायचं आहे. आणि जरी हे नाही म्हणत आहे की प्रत्येकाचं असं आहे, पण असं आहे तिकडे वातावरण. आय डू नॉट वॉन्ट टू सेंड माय वाईफ ॲट अ प्लेस जिथे माझ्यासाठी रिस्क होईल, माझ्या फॅमिलीसाठी रिस्क होईल. व्हॉट काइंड ऑफ रिस्क? द रिस्क ऑफ what is happening, marriages are breaking and all that. कारण when people are working at corporates, several corporate, I am not saying all, several, many places, the stress, the workload, same type of stress, same type of struggles. मग त्यानंतर एकच टीममध्ये काम करणं ऑपोजिट जेंडर्सच्या लोकांनी, and it does create kind of friendship. That friendship grows into something else, and then the marriages are breaking. That is happening, and I do not want. मला तर ₹1 नको आहे माझ्या लाईफ पार्टनरने कमवलेला. इनफॅक्ट आय कॅन ऑफर अ गुड लाईफ टू माय लाईफ पार्टनर इवन विदाउट डुईंग अ जॉब. आणि मी डाऊन टू अर्थ व्यक्ती आहे, सिम्पल व्यक्ती आहे. म्हणतात ना इंडियामध्ये एवढा खर्च करतात लग्नासाठी वगैरे. मला लग्न जर कोणाला करायचं असेल माझ्याशी, आय विश टू मॅरी, तर मी माझ्या घरातच करणार आहे लग्न, इन द प्रेझेन्स ऑफ माय पेरेंट्स, घराच्या लिव्हिंग रूममध्ये. कशाला खर्च करा, कशाला हॉल घ्या वेगळा, कशाला इकडे तिकडे. आय मीन जे येणार त्यांच्यासाठी आय गेट फूड फ्रॉम गुड रेस्टॉरंट, हाय ग्रेड रेस्टॉरंट, जिथून आम्ही सुद्धा खातो अन्न. सो फ्रॉम दॅट, आता कळलं असेल त्यांना पण दे विल ऑल्सो गेट ऑर्डर. सो दोज आर लिस्निंग, कारण तिथे पण माझे सबस्क्रायबर्स आहेत. सो आय बिलीव्ह इन दॅट कन्सेप्ट. कशाला हॉल घ्यायचा आहे, कशाला नको तेवढी लोकं बोलवायची आहेत. जस्ट कीप इट सिम्पल. आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा सांगतो, दे कॅन इमिटेट मी. म्हणजे मी माय थॉट्स, इफ आय एम गोइंग टू गेट मॅरिड, आय एम गोइंग टू गेट मॅरिड इन माय होम इटसेल्फ. आणि दिस इज माय ओन डिसिजन, पर्सनल डिसिजन, की हे असं करावं. हा डिसिजन बनला माझा कोविडमध्ये बनला, ॲक्च्युली पॅन्डेमिकमध्ये, सगळं सेफ राहिल्यासाठी ह्याच्यात. अँड देन आय केप्ट दॅट थॉट ऑन, की नाही हे काय करायचं आहे बाहेर. आणि ते हॉलमध्ये इकडे तिकडे कसलं ते अन्न वगैरे कोण कुठून कसलं अनहायजिनिक, असले मोठे मोठे असे टोप बीप आणून ॲल्युमिनियमचे काय कसे ते कुठेतरी असे ठेवलेले असतात, गवतात इकडे तिकडे तिकडून. नो, आय वुडंट लाईक टू फीड. जे कुठल्या मी थोड्या लोकांना बोलवेन मॅरेजसाठी, त्यांना मला असं अन्न नाही द्यायचं आहे. गुड रेस्टॉरंट आहे तिथून आणणार फूड. टू बी व्हेरी प्रिसाइज, ऑर्किड्स फ्रॉम चेंबूर, दॅट इज आर लाईक रेस्टॉरंट फ्रॉम विच वी हॅव बीन ईटिंग फॉर अ लॉंग टाईम.
food will come only from Orchids Chembur, which is a good high grade quality, topmost restaurant of चेंबूर आमच्या इकडचं. सो गुड क्वालिटी. तर असं काही विचार ठेवा की ज्याच्यामध्ये पैसा खर्च, मी जनरल व्हिडिओ बोलतो आहे त्यामुळे थोडं पर्सनल ह्याच्यात मी ॲड करतो आहे. सो ते कॉर्पोरेट्समध्ये आत काय तिकडे काय काय चालतं आहे, तिकडे जॉब करता करता फ्रेंडशिप्स वाढत आहेत. फ्रेंडशिप करायला तर कोण जात नाही तिकडे. मग कधी बॉस आणि काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, सो मच इट इज़ हैपनिंग. आई एम नॉट सेइंग एवरी वन इज़ डूइंग इट, बट देन वॉट इज़ हैपनिंग इज़ कि इसको पता भी नहीं तो नहीं रहता है क्या हो रहा है करके, हो जाता है. एंड वेन दो हो जाता है ना, देन फॅमिलीज गेट डिस्ट्रॉइड. कसं होणार कसं होतं माहिती आहे लोकांचं, हे तुम्हाला बाकीच्या लोकांना सुद्धा सावध होण्यासाठी आहे. कारण आय एम नॉट सेइंग फ्रॉम मेल और एनी, मेल जातोय तिकडे, जातोय कॉर्पोरेटमध्ये, मेल जाना ही पड़ता है, जॉब करना ही पड़ता है, ठीक है, मेरे को नहीं करना पड़ता है. तो मेल जातो तिकडे, त्यानंतर मग ते मेल किती काय काय फ्रेंडशिप्स, लंच ब्रेक्स, मग ते काय काय त्यांचं असतं. आज काय वेगवेगळे आताच्या नवीन वेगळ्या जनरेशनचे आणखीन काय वेगवेगळे ते कॉर्पोरेटचे त्यांचे स्लँग्स काय त्यांचं काय मग ते काय टर्मिनॉलॉजीज, मग ते एक असं ते एक वातावरण, मग ते एकदम बेस्ट असं देणं आणि सगळं ते टीममध्ये काम करणं, आणि मग ते प्रोजेक्ट्स, आणि मग ते काय, इट्स अन इल्युशन, इज दॅट राईट वर्ड. एक हे आहे, एक टेम्पररी वर्ल्ड आहे ते. इट इज नॉट अ परमनंट जॉब. एनी कंपनी कॅन बाय एनी अदर कंपनी, एनी बिग कंपनी, अदर कंपनी कॅन ईट एनी अदर कंपनी, दॅट बिझनेस कॅन बी कम्प्लिटली डिस्ट्रॉइड. जॉबच नाही राहणार तो. व्हॉट अबाउट दॅट पोस्ट. मला मुलींनी हे सांगितलं आहे 6 वर्षापूर्वी 7 वर्षांपूर्वी फोनवर वगैरे, दे वॉन्ट टू डू जॉब बिकॉज दे वॉन्ट टू मीट त्या फ्रेंड्स इन द ट्रेन, लोकल, मुंबई लोकल. ते महत्त्व आहे, लग्न नाही महत्त्वाचं आहे. म्हणून जॉबला जायचं आहे, म्हणून जॉब नाही करणार असं नाही, जॉबलाच जात राहणार. मी म्हणतो जॉब नाही करणार यावी, तर नाही, तसं नाही चालणार. काय म्हणजे एक म्हणजे मी ऐकलेलं आहे ना. तर ह्या सगळं माइंडसेट जे आहे ना, रिअल लाईफ तर मी जगू शकतो आहे विदाऊट अ जॉब, आणि ते मी ऑफर करायला पाहिलं गेले कित्येक वर्षात. नो बिकॉज ते ना रीडिंग नाही होत. यु नो वॉट, इव्हन आपण इथून समोर आता समजा बसलो आहे आणि आपल्यासमोर विंडो आहेत, 2 व्यक्ती आहेत आणि 2 विंडो आहेत. दोन्ही विंडोमधून वेगवेगळा व्ह्यू दिसतो. आय वुड से इट दिस वे फ्रॉम ब्राईड्स. कितीतरी ब्राईड्स आहेत, त्यांना वाटतंय की आम्ही खूप जॉब करतोय, आम्ही खूप एकदम बॉस, वी आर लाईक, आम्ही असं करतोय. पण घर असं नाही चालत. ज्यांना लग्न करायचं आहे त्यांना सुद्धा घरा म्हणजे, आज मी स्वतः इथे व्हिडिओ बनवायला इथे आले, त्याच्या आधी घरात किती धूळ, इथे तिथे मळ, इथे काही ना काय साबण विकत आणणे, म्हणजे तो घरात जरी डिलिव्हरी येतो त्याच्यावरचा काहीतरी रॅपर असतो तो काढणे, कचरा उचलून कुठे तिकडे ठेवणे, उद्या सकाळी बाहेर ठेवायला, नंतर बाकी काहीतरी मेडिकलमधून आणायचं आहे त्याचं हे करणे, घरात काही ना काही सिनियर सिटीजन आहे, काही ना काही. दिस इज लाईफ. अनफॉर्च्युनेटली मेनी पीपल हॅव मेड लाईफ की कॉर्पोरेट इज इक्वल टू लाईफ. हाऊ कॅन कॉर्पोरेट इज इक्वल टू लाईफ? नोकरी, त्याच्यात नोकर हा शब्द आहे 90%. नोकरी या शब्दात नोकर हा शब्द आहे, म्हणजे कोणासाठी काम करणे हे. आणि व्हॉट एव्हर द प्रॉफिट्स. माझ्या आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, समाजाची गोष्ट. माझे 3 चॅनल आहेत, जसे की बेस्ट फूड अँड फन, आई आणि माझा चॅनल, माझा हा मेन चॅनल, इंजिनियर राजीव तावडे चॅनल, ज्याचे आज 10,000 सबस्क्रायबर झाले, आणि तिसरा राजीव तावडे चॅनल. सो आय थिंक बेस्ट फूड अँड फनवर घातलेला होता तो शॉर्ट. कॉर्पोरेटमधलं मी किती शॉर्ट्स हल्ली त्या टॉपिकवर पण बनवतो आहे. हार्श रिॲलिटी ऑफ कॉर्पोरेट्स, आणि त्याच्यातलं दुःख मी बरोबर टच केलं. त्या शॉर्टला व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्स, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, त्या शॉर्टमध्ये इट इज अ पेनफुल शॉर्ट. मी त्यामध्ये लाईक करा असं नाही म्हणालो. विथ प्रेझेन्स ऑफ माइंड इन एव्हरी शॉर्ट आय से सबस्क्राईब, लाईक, शेअर. तुम्हाला माहीतच आहे, एव्हरी यूट्यूबर आहे. त्या शॉर्टमध्ये मी फक्त म्हणालो सबस्क्राईब, शेअर, अगदी मेंदू जागेवर ठेवून. हे बोलून सुद्धा त्या शॉर्टला, दॅट शॉर्ट हॅज बिकम द हायेस्ट लाईक्ड शॉर्ट
मी लाईक करा सांगितलं सुद्धा नाही त्या शॉर्टला, तरी ते कंटेंट एवढं पॉवरफुल आहे. दुःख जे टच झालेलं आहे ऑडियन्सना, 1100 लाईक्स आले त्या शॉर्टला, आणि काही दिवसांपूर्वी बघितलेलं 75 सबस्क्रिप्शन्स फ्रॉम दॅट शॉर्ट, विच शोज की हाश रियालिटी आहे कॉर्पोरेट्समध्ये. दॅट हॅज टू बी ॲक्सेप्टेड. आणि ज्यांना जिथे मिळतोय ऑप्शन तिकडे तो पिकअप करावा. इवन फॉर ब्राईड्स, मुलींसाठी पेरेंट्सना हा मेसेज देऊ इच्छितो. व्हॉट इज द यूज की फक्त पैसा 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 फक्त तो साठवून 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 ठेवणे. मुलींना हे सांगा की लग्न जर नाही केलं तर एका पर्टिक्युलर एजच्या नंतर लोनलीनेस आहे, एकटेपणा आहे. ग्लोबली ते सगळं होत आहे. पॉप्युलेशन डिक्लाईन होत आहे. आपलं हिंदू लोकांचं पॉप्युलेशन कमी ऑलरेडी झालं, त्याचं झालं नुकसान. 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45 ह्या वयोगटात कितीतरी हायली एज्युकेटेड मुली आहेत. आणि ऑब्व्हियसली ते 35 नंतर वगैरे इट इज नॉट पॉसिबल टू हॅव अ चाइल्ड. म्हणजे 34, 35 कसं तरी होतं काय किती म्हणजे, बट नॉट अ सेकंड चाइल्ड. आणि जे 34, 35 पर्यंत जे अनमॅरिड आहेत ते कुठे 36, 37ला कुठे लग्न करणार आहे, 38 पर्यंत कुठे होणार आहे चाइल्ड, किंवा किती डेंजरस आहे ते सगळं. लग्न मूल होण्याचं एज वगैरे हे सगळं 32, 31, 33 वगैरे तिथपर्यंत आहे. सो हे आपल्या धर्माच्यासाठी सुद्धा मी बोलत आहे. आणि मी सुद्धा ऑब्व्हियसली मला लग्न करायचं आहे, ऑब्व्हियसली टू हॅव अ चाइल्ड, ज्याला मी हिंदू धर्म आपला शिकवणार, आपल्या देशाचा एक म्हणजे एक एज्युकेटेड एक व्यक्ती बनणार, आणखी एक मी जसा एज्युकेटेड आहे. सो इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल एज्युकेटेड पीपल ऑफ आर कंट्री टू मॅरी अँड हॅव चाइल्ड अँड गिव्ह गुड एज्युकेशन. आणि हे करण्यासाठी चांगली लाईफ पार्टनर किंवा चांगला लाईफ पार्टनर सर्च करणं गरजेचं आहे. मला तर एक लाईफ पार्टनर हवी आहे, तसं प्रत्येकाला ह्या जगात. दिस इज अ जनरलाइज्ड व्हिडिओ. सो एव्हरी मेल वॉन्ट्स अ फिमेल, एव्हरी फिमेल नीड्स टू हॅव अ गुड काय म्हणायचं ग्रूम फॉर मॅरेज. आणि मॅरेज हे डिले नाही करणं आहे. हे जे कॉर्पोरेट वगैरे आहेत दे आर ब्रेन वॉशिंग पीपल. Unfortunately, several brides they have fell into that trap. That is not real life. की फक्त एक जॉब करणं, मी अजून वर त्या लॅडरवर, मी वर फक्त कॉर्पोरेट लॅडरवर मी वरच म्हणजे सक्सेस, मी असं आणखीन माझं पॅकेज 2 लाख आता 2.5 लाख होईल, एवढं होईल. दॅट इज नॉट ॲट ऑल. बिकॉज सी इफ आय से इट इन दिस वे, मी काही पॉईंट्स लिहिलेले होते पण मी काही इथे बोलतच गेलो, 22 मिनिटाचा व्हिडिओ बनवला. बिकॉज जर इफ दॅट इज लाईफ ना, सी काय भरपूर लाख इमॅजिन करो. एक वन गर्ल, एज्युकेटेड गर्ल आहे, सेम क्वालिफिकेशन आहे माइन, शी इज अर्निंग 2 lakhs अ मंथ आता राईट नाव. हु इज 33 years 5 months old. 33 years 5 months old. लग्न होणं ऑलरेडी इथून म्हणजे मूल होणं वगैरे इट इज इन व्हेरी डिफिकल्ट स्टेज. कारण 33.5 जर जे आहेत आता, दॅट इज आय थिंक 93 जनरेशन, 93 बॉर्न 93च्या आसपास तिकडचे. आय एम 1986, 1 January 1986. तर 33.5च्या नंतर कधी लग्न होणार आहे. समोरचा मुलगा जाणून गेला किती, 4 महिने 5 महिने. लग्न होता किती, 34च्या आतच झालं समजा लग्न, पावणे 34. द प्रेग्नन्सी फेज वगैरे त्यानंतर इमिजिएटली लगेच होऊन जाणार 35च्या आत वगैरे. पहिलं म्हणजे एवढ्या पॉप्युलेशनपैकी 33-33चं किती 1-2% मुलींचं कोणाचं लग्न होणं पहिलं. बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल दे शुड बी रेडी फॉर मॅरेज. बघता बघता असे महिने निघून जातात अँड देन तो एक डेंजर फेज येत जातो 35 वगैरे. त्यामुळे लग्न कुठे होणं आणि त्यानंतर मग तो हे फॉर सेफ्टी ऑफ चाइल्ड, आय एम टॉकिंग फ्रॉम बायोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू, मेडिकल सायन्सेस पॉईंट ऑफ व्ह्यू. लग्न कधी होणं आणि नंतर सेफ चाइल्ड होण्यासाठी ते एज कुठलं जे आहे ते एज होऊन ते 34 पर्यंतच्या आधी ॲटलिस्ट फर्स्ट चाइल्ड होणं आहे. ॲटलिस्ट आय नो कोविडमुळे गेला वेळ वगैरे, बट वी नीड टू हॅव अ पॉप्युलेशन विच विल आय मीन सायकल आहे ही सगळी. नेक्स्ट जनरेशन, मग त्याप्रमाणे मग त्या मुलांसाठी मग ते प्रॉडक्ट विकणारे, वह्या पुस्तकं बनणारे, सगळ्यांचं डिपेंडंट असतं अख्खं जग. जेवढे लग्न कमी करणार तेवढं पेन्सिल वह्या हे बनवणं वगैरे त्यांचे पण काम कमी ह्या जगात. आपल्या देशात जेवढे
शाळा कमी, टीचर कमी, त्यांची रोजीरोटी कमी, सगळं कमी कमी. आणि इथे जे लग्न न करता ब्राईड्स राहणार त्यांना आयुष्यात एकटेपणा. आणि दुसरी एक गोष्ट सांगा, सी राईट नाव आय एम 39 एज. ओल्ड एजमध्ये एकटेपणा आहे ना. मला माझ्याशी नाही केलं मलाही एकटेपणा आहे, जे नाही करणार आहेत त्यांनाही एकटेपणा आहे. आणि त्याच्या बदलीने पुढचं बाकी सगळं ओल्ड एजमध्ये हाय बी पी, हार्ट रिलेटेड, ब्रेन स्ट्रोक्स, कसं काय बॅलन्स, ऑफ बॅलन्स, सपोर्ट, लग्न नाहीच करणं, मुलंच नाही, नेक्स्ट जनरेशन मुलगा किंवा मुलगीच नाही, किंवा लाईफ पार्टनरच नाही. हाऊ इज इट? हाऊ इज इट? मी आता मेंटली प्रिपेअर झालेलो आहे, त्यामुळे मी आता म्हणजे तेवढं मी अफेक्ट करून नाही घेत. बट आय हॅव हर्ड इवन फ्रॉम सम सेलिब्रिटीज, नाही आय वॉज हिअरिंग फ्रॉम अ पर्सन, अ व्हेरी फेमस पर्सनॅलिटी हुम वी ऑल नो. त्याने सांगितलं की त्याचा डिवोर्स झाला, माहीत आहे आपल्याला, मी नाव नाही घेत आहे इथे. आणि सेकंड टाईम करेन लग्न, पण देन ती पण गेली सोडून, तर असं त्याला. दुसरी गोष्ट, हे तर एक झालं डिवोर्स पार्ट त्याचा. पण दुसरी गोष्ट हे तो म्हणाला की मला त्याला त्रास होतो की जी आज लोक आहेत सोबत बाजूला, म्हणजे रिलेटिव्स काय काय, ते नसतील तेव्हा मग मी एकटा कसं काय जगेन. हे जे आहे ना, ही इज अ सेलिब्रिटी, ही इज अ बिग, कोटी त्याने ऑलमोस्ट 4.5 कोटी ॲलिमनीमध्ये दिले आहेत. कळलं असेल कोणाबद्दल बोलतोय. वी लव ऑल ऑफ हिम, व्हेरी स्किल्ड पर्सन आहे. आणि मी बोलत नाही नाव. सो एनिवे, आय ऑल्सो डू सपोर्ट हिम, आय रिस्पेक्ट हिम अ लॉट. हा त्याच्यासाठी पण मेसेज आहे आणि बाकीच्यांसाठी पण. हे सगळं ना, आता जे मार्गावर जर आहोत, ऑब्वियसली आय एम ट्राईंग टू गेट मॅरिड, अँड मेन शुड ट्राय टू गेट मॅरिड, इवन फिमेल शुड ट्राय टू गेट मॅरिड. पण जर नाही तर स्वतःला बोल्ड बनवा, स्वतःला स्ट्रॉंग बनवा, जे मी आहे. ओके, आय विश टू गेट मॅरिड, आय विश टू हॅव अ नेक्स्ट जनरेशन, आय विश टू हॅव की माझ्या आधीच्या ह्या जनरेशन्सनी मला आणून इथपर्यंत आहे मी आता, फॅमिली माझी. तर इथून मी पुढे नेण्याची माझी ड्युटी आहे, त्यासाठीच मला लग्न करायचं आहे. नाहीतर काय सेल्फिश राहिलो तर काय लग्न न करता काय, सगळंच आपल्यासाठी वापरा, मला ते नाही ॲटिट्यूडमध्ये राहायचं आहे. हां, अच्छा, तर तर मला परत येतो मी त्या टॉपिकला. मला त्या ॲटिट्यूडमध्ये नाही राहायचं आहे सेल्फिश बनून. अनफॉर्च्युनेटली ब्राईड्स डू फील जे 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाख पगार कमवतात ते, अरे हा तर काहीच नाही करत. मी काहीच नाही करत, कारण मला काही करायची गरजच नाही आहे. आय कॅन लिव्ह अ गुड लाईफ. आय डोंट नीड अ कॉर्पोरेट जॉब फॉर डुईंग दॅट. आय वर्कड इन द पास्ट इन द टीचिंग प्रोफेशन. आय डू नॉट नीड टू डू एनिथिंग इन द फ्युचर. ओके, so I don't do it. So that's it, and I can offer a good life to my wife and my child. तर कमिंग बॅक, तर स्वतःला आणि नाही होणं लग्न वगैरे तर, आणि हे करा, प्री नपचल साईन करा, जे काय लिगल वगैरे करा. आय डोंट नो हाऊ मच इट इज लिगली वॉट, मला माहीत नाही किती काय, बट मी पण करणारच आहे ऑब्व्हियसली, वॉट एव्हर लिगल हेल्प घेऊन वगैरे, प्रीनप वगैरे साईन वगैरे जे काय आहे ते. तर कमिंग, सो मेक युअर सेल्फ सो बोल्ड, सो स्ट्रॉंग की यू डू नॉट हॅव टू थिंक अबाउट दॅट की असं काय होईल. हां, एकदम एक्स्ट्रीममध्ये होईल. आय डू से वेन आय वुड बी 70s 80s किंवा काय वगैरे, बघू तेव्हाचं कसं काय एकटं राहणं वगैरे. पण माझा एकट्या नाही तर मी कसं काय सोलो. अरे इथे सोलो क्या है, इधर देखो, इधर कॅमेरा लेके बैठा हो, कौन है सामने, हम यूट्यूबर है बेहरे जैसे, या कितने सारे, आम्ही तर काचेवर बघून बोलत असतो, ग्लासवर स्वतःला बघून बोलत असतो. अँड देन आम्हाला प्रेम मिळतं जे ऑडियन्स देतात ते. सो हॅव अ यूट्यूब चॅनल, दॅट इज वॉट यू कॅन डू. हे सांगेन मी लोकांना. आणि जे फिमेल्स आता जे अनमॅरिड आहेत आणि ऑब्व्हियसली दे आर गोइंग टू रिमेन अनमॅरिड, त्यांनासुद्धा हा मेसेज, जे 37, 38 आहे आणि लोनलीनेस आहे, करा यूट्यूब, क्रिएट क्वालिटी कंटेंट, गुड कंटेंट, आपल्या क्वालिफिकेशननुसार, म्हणजे आपलं जे संस्कार आहेत त्यानुसार असलेलं म्हणजे कंटेंट, समाजासाठी चांगलं असलेलं.
समाजासाठी समाजाने जुडा, म्हणजे कनेक्ट व्हा बोलायचं आहे समाजाशी थ्रू व्हिडिओज, मेन ॲज वेल ॲज विमेन. So for me, I mean, this loneliness thing is not going to be not going to be a thing for me. अरे मी काय करू, बिकॉज पीपल डू हॅव, अरे एकटा मूवीला कसं जाऊ, मी तर मूवीलाच जायचं बंद केलं. यूट्यूब इटसेल्फ इज सच अ बिग वर्ल्ड फॉर मी, की इतकं यूट्यूब डिवोशन आहे, किती काय काय आहे, हनुमान चालिसा आहे, सिद्धिविनायक इज माय बेस्ट फ्रेंड, so much that you do not have time left for any loneliness or kind of thing. Even those people who are depressed, they can connect to my channel. I can create videos for you. Despite this is a marriage related video, but those who are into depression, or like, I can get all of you out of depression. I can do my best. आय एम एन इंजिनियर, आय एम हायली क्वालिफाईड पर्सन. जेव्हा मी टीचिंग प्रोफेशनमध्ये होतो, कितीतरी मुलं किंवा मुली म्हणजे जे इंजिनिअरिंग सोडून देण्याच्या म्हणजे विचारांमध्ये होते, त्यांना मी थांबवलेलं आहे, कारण त्यांचे पेरेंट्सचे पैसे वगैरे फुकट नको जायला. अँड दे हॅव थँक्ड मी लेटर. मी त्यांचं इंजिनिअरिंगमध्ये मध्येच कुठेतरी 2-3 वर्ष सोडून देणार होते, ड्रॉप आउट, म्हणजे काय, मग काय करणार काय ते लोक, दुसऱ्या कुठल्या क्वालिफिकेशनमध्ये काय करणार ते लोक. मग त्यांना म्हणजे चांगलं मी हे करून, की नाही तुम्ही फोकस करा, हे करा. किती केटी लागलेल्या स्टुडंट्सना वगैरे, जरी ते माझे विषय नसायचे तरी मी मी त्यांना काही स्टुडंट्सना पर्टिक्युलर गायडन्स दिलेलं आहे. मी तुम्ही हे करा, असं करा, टाईम मॅनेजमेंट असं करा, ह्या वेळात हा अभ्यास करा, ते करा. ट्रिक्स म्हणजे दिलेले आहेत, की म्हणजे कसं कराल, चेहऱ्यावर पाणी मारा, रात्री झोप वगैरे येत असेल अगदी तर तेव्हा रिव्हिजन करा, फ्रेशवालं नवीन करू नका. मग ॲटलिस्ट म्हणजे काहीतरी तर काम होतं आपलं अभ्यासाचं, नवीन नाही होत, पण मेंदू जो आहे तो जुनंवालं जे असतो ते रिवाईज करण्यामध्ये हे करतो. सो दीज आर सम ऑफ द ट्रिक्स वगैरे हे मी केलेलं आहे. सो सिमिलरली मी त्यांना सांगतो की ज्यांना डिप्रेशन किंवा काय आहे, यू जस्ट कम आउट ऑफ इट, देयर इज अ बिग वर्ल्ड. ओके, अनदर थिंग, यू माइट से दैट अच्छा हमको यूट्यूब चैनल नहीं ओपन करना है, बहुत मेहनत है, जबरदस्त मेहनत है, आई नो, डे एंड नाईट इतना मेहनत आहे. तेव्हा कुठे आज 10,000 सबस्क्रायबर्स झाले. अँड थँक्स टू ऑल माय सबस्क्रायबर्स. आय विल क्रिएट अ सेपरेट व्हिडिओ फॉर ऑल ऑफ यू, बट प्लीज इन दिस ह्या व्हिडिओमध्ये मी म्हणतोय थँक्यू ऑल ऑफ यू. आज 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर द सपोर्ट. आणि प्लीज कीप सपोर्टिंग मी. 1,00,000 सबस्क्रायबर्स सिल्वर प्ले बटन मिळेपर्यंत तिथपर्यंत ग्रो करायचंच आहे चॅनल्सना, तिन्ही चॅनल्सना इंडिव्हिज्युअली. थँक्यू ऑल. तर कमिंग बॅक, तर आय कॅन डू दॅट, म्हणजे ज्यांना कोणाला असेल डिप्रेशन किंवा काही. सो सिमिलरली फॉर अदर्स, की काहीतरी करा, इन्वॉल्व राहा कशामध्ये तरी, आणि लाईफ बिकम्स गुड. ओके, सो देर इज अ लॉट मोर टू से. मी नेक्स्ट पार्टमध्ये कवर करतो, कारण आता ऑलरेडी हा 33 मिनिट्सचा व्हिडिओ हा बनलेला आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय फॉर नाव.